नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। अंतरवाली सराटीपासूनच जवळ असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसींचं आंदोलन सुरू आहे। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात झाली। खरं तर जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस असताना लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी उपोषण करण्याची घोषणा केली। त्यानंतर बार्शी पोलिसांनी त्यांना नोटीस देखील दिलं। मात्र 6व्या दिवशी जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेतल्यानंतर त्याच दिवशी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले। खरं तर सुरुवातीला लक्ष्मण हाके यांचं हे उपोषण फार मोठं होईल असं वाटलं नव्हतं। मात्र जरांगे पाटलांच्या उपोषणाप्रमाणे या उपोषणाला मोठं करण्यासाठी ओबीसी नेत्यांची धावपळ पाहायला मिळाली। छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचे अनेक महामेळावे महाराष्ट्रात पार पडले। मात्र या महामेळाव्यात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे कुठेच दिसले नाही। मात्र एकदम वडीगोद्री या ठिकाणी दोघेही भाऊ बहीण लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी त्या ठिकाणी गेले। त्यामुळे ही बातमी चांगलीच प्रसिद्ध झाली। त्यानंतर एक नेत्यांचं पाऊल हे वडीगोद्रीच्या दिशेने जाऊ लागलं। त्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी देखील भेट घेतली। सरकारच्या शिष्टमंडळात अतुल सावे, भागवत कराड, संदीपान भुमरे यांनी देखील हाकेंची भेट घेतली। त्यामुळे हे उपोषण मोठं होणार हे संकेत दिसू लागले। एका दिवसापूर्वी वडीगोद्री जवळच धुळे सोलापूर हायवेवरती काही लोकांनी टायर जाळले। त्यामुळे आंदोलन पेटलं असं दाखवण्यासाठी त्या ठिकाणी टायर देखील जाळण्यात आले। त्यामुळे नकळत ओबीसींचं हे आंदोलन मोठं करण्यासाठी अनेकांचा प्रयत्न सुरू आहे। मात्र याला किती यश प्राप्त होतं आणि हाकेंच्या उपोषणाचा आजचा 7वा ते 8वा दिवस असताना आत्तापर्यंत त्यांनी कुठलेही उपचार घेतले नाहीत। कुठपर्यंत उपोषण करू शकतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। म्हणून जरांगे पाटलांचं पहिलं उपोषण हे 17 दिवस चाललं होतं। अगदी केवळ पाण्यावरती आणि उपचारावरती त्यांनी हे 17 दिवस उपोषण लावून घेतलं। मात्र त्यानंतर जरांगे पाटलांवरती अनेक आरोप झाले। हे सलाईनमधून काहीतरी वेगळं औषधी घेतात किंवा संध्याकाळी दूध भाकरी खातात, अशा प्रकारचे अनेक आरोप हे सोशल मीडियावरती लावले गेले। एवढंच नाही तर जरांगे पाटलांच्या बाजूला बसणारे अजय बारसकर यांनी देखील तशाच प्रकारे आरोप केले। त्यामुळे कुठेतरी जरांगे पाटील हे समाजासाठी रक्त आटत असताना जरांगे पाटलांच्या उपोषणाला बदनाम करण्याचा देखील डाव झाला। आता तशाच प्रकारचा प्रयत्न हाकेंच्या बाबतीत देखील होत आहे। हाकेंनी मध्यरात्री वडापाव खाल्ला अशा प्रकारच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। खरं तर जरांगे पाटलांनी उपोषण दरम्यान काही खाल्लं की नाही किंवा हाकेंनी काही खाल्लं की नाही अशा प्रकारच्या पोस्ट हे व्हायरल होत असतात। कुठेतरी दोन्हीही नेते हे आपापल्या समाजासाठी लढत आहेत। त्यांचा उपोषणाचा त्याग आहे। उपोषण करणं जरांगे पाटील हे 17 दिवस उपाशी राहतात तरीसुद्धा त्यांच्यावरती असे खालच्या दर्जाचे आरोप केले जातात। आता तेच हाकेंच्या बाबतीत होत आहे। त्यामुळे कुठल्याही उपोषणाला अशा प्रकारे बदनाम केलं जातं। मात्र या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की मनोज जरांगे पाटील असो किंवा लक्ष्मण हाके असो हे त्यांच्या समाजासाठी लढत आहेत। त्यामुळे त्यांच्या आंदोलनाकडे सकारात्मकपणे पाहणं गरजेचं आहे। व उपोषणाला बसताना असं कोणी काही खात असेल अशा प्रकारच्या पोस्ट करणे हेच अत्यंत लज्जास्पद आहे। त्यामुळे प्रत्येक आंदोलनाचा आपण सन्मान केला पाहिजे। आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की लक्ष्मण हाकेंचं हे उपोषण कुठपर्यंत चालतं आणि सरकार ते कशा प्रकारे सोडवतं। हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मनपूर्वक धन्यवाद।